जिथं कायदे केले जातात तिथंच कायदे करणाऱ्या लोकप्रतिनिधींची फाईट आज पाहायला मिळाली। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजला तो दोन आमदारांमधल्या राड्याचा। सत्ताधारी बाकावरच्या शिंदे गटातले आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये विधिमंडळाच्या आवारातच बाचाबाची झाली। यावरून सभागृहात देखील सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। पाहूयात। सभागृहाबाहेर शिंदेंचे दोन आमदार भिडले। गँगवॉर सभागृहाच्या दारात, विरोधकांचा हल्लाबोल। धक्काबुक्की झाली नाही, सरकारची सारवासारव। विधिमंडळ परिसरात वेगळंच चित्र पाहायला मिळालं। शिंदे गटाच्याच दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली। मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये एकमेकांशी भिडले। यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला। त्यानंतर काहीच बोलू नका असं शंभूराज देसाईंनी थोरवेंच्या कानात सांगितलंय। तर असं काही घडल्याचा भुसेंनी इन्कार केलाय, पण मतदारसंघातलं काम सांगूनही झालं नसल्यामुळे थोरवेंनी भुसेंना जाब विचारला आणि प्रकरण हातघाईवर आल्याचं थोरवेंनी मान्य केलं। नाही, दादा भुसेंना 2 महिन्यापूर्वी एका कामासंदर्भात मी त्यांचा पाठपुरावा करत होतो आणि ते काम त्यांना करण्यासाठी मी सांगितलेलं होतं। कालच्या बोर्ड मीटिंगला त्यांनी ते काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलेलं होतं, पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक दादा भुसेंनी ते काम घेतलं नाही। त्यांना मी आज ते विचारलं त्या ठिकाणी बाहेर आंबेवेलमध्ये की हे काम तुम्ही का घेतलं नाही। थोडंसं ते उद्धटपणे माझ्याशी बोलले, त्यामुळे आमच्यात थोडंसं हे झालं होतं, पण आमचं झालं दोघांच्यात परमिशन। आणि त्या संदर्भात त्यांना बोललो होतो, त्यांना थोडंसं त्या ठिकाणी वाईट वाटलं म्हणून ते थोडंसं जोरात बोलले, म्हणून आमच्या थोड्याशात मतभेद झाले होते। माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत, आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही। या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो। आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे, आव्हाड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना, आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता। शिवसेना आमदारांच्या या धक्काबुक्कीवरून विरोधकांनी सभागृहात सरकारला धारेवर धरलं। घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देण्याची विरोधकांनी मागणी केली आहे। सभागृहाच्या दारातील गँगवॉर गंभीर आहे, याची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी केली आहे। तर हा वाद नसून विकास कामांवर चर्चा होती अशी सारवासारव मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे। तर अशी मारामारी झाली असेल तर त्याची माहिती घ्यावी आणि सभागृहाला अवगत करावी आणि संबंधित सदस्यांना समज द्यावी, कारण हे गंभीर आहे। आणि आता जर गँग वॉर आपल्या दारातच आलं असेल, सभागृहात आलं असेल तर गंभीर प्रकरण आहे, त्यामुळे आपण याची चौकशी करावी अशी विनंती। मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती, काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना, संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं, त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे। सरकारनं याबद्दल खुलासा करावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। तर शिवसेना आमदारांमधला फेविकॉलचा जोड मजबूत असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। सत्ताधारीच पक्षाचे, मी एखादा विरोधी पक्षाचा आणि एखादा सत्ताधारी पक्षाचा, त्याची जर मारामारी झाली असती तर मी ते समजू शकतो, परंतु एकाच गटात असणारे, एकाच गँगमध्ये असणारे असे दोन लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँगवॉर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सरकारचं और ते स्पष्ट होतं आणि सरकारने याच्याविषयी खुलासा करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। काही इकडे तिकडे विषय झाले असतील तरी त्यांच्यामधला फेविकॉलचा जोड हा एकनाथ शिंदे आहेत, म्हणून कितीही कोण काय वादाविधी झालं असला तरी शिवसेनामधला फेविकॉलचा जोड मजबूत आहे, एवढं मी सांगेन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अशी धक्काबुक्की झाली नसल्याचं म्हटलंय। तर मारामारी झाल्याचा अहवाल नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय।
या संदर्भातला अहवाल माझ्याकडे आलेला आहे। सदर अहवालात सुरक्षा यंत्रणेने कुठेही मारामारी झाल्याचा उल्लेख केलेला नसल्यामुळे सदर मांडलेली माहिती मी पटलावरनं काढून टाकतो। या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली, असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीने सांगतोय। मी त्या दोघांशी पण बोललो, ते म्हणाले असं काही घडलेलं नाही, ते दोघंही सभागृहामध्ये येऊन देखील सांगायची त्यांची तयारी आहे। तर या प्रकरणावर टीका करताना जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंची नक्कल केली आहे। म्हणजे असा आदेश आला आत्मन आला असेल, थोरवेला सांग काय बोलू नका, थोरवेला सांग काय बोलू नको, नंतर बसू, झालं। निरोप कुठनं आला असेल समजून घ्या, हे तुम्हाला कळतं ना काय। महेंद्र थोरवे हे रायगड जिल्ह्यातल्या कर्जतचे आमदार आहेत। शिवसेनेत ते मातोश्रीचे निकटवर्तीय बनले होते। 2014 मध्ये तिकीट नाकारल्याने त्यांनी शेकापची साथ घेऊन निवडणूक लढवली। या निवडणुकीत 1000 मतांच्या फरकानं थोरवेंचा पराभव झाला। 2019 मध्ये थोरवेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली। राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांचा थोरवेंनी 20,000 मतांच्या फरकानं पराभव केला। शिवसेनेत बंड झाल्यापासून थोरवे एकनाथ शिंदेंसोबत आहेत। शिंदेंच्या 2 शिलेदारांमधलाच वाद हातघाईवर आल्याने सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतंय। भाजपला साथ देताना शिंदे गट विकासाची भाषा करत असला तरी विकास कामांच्याच मुद्द्यावरनं शिंदे गटाच्या आमदारांमध्येच नाराजी असल्याचं या प्रकरणावरून स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।